नमस्कार, मी दिव्या आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या दिव्यास किचन मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण इथे बनवणार आहोत आलू आणि गोबीची मिक्स भाजी. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी इथे घेतलेले आहेत. 2 बटाटे त्यांची साल पील करून मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी गोबी घेतली आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या आहेत. अर्धा चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा जिरं, धनिया पावडर 1 चमचा, गाडगी मिरची पावडर 1 चमचा आणि लाल तिखट 1.5 चमचा. त्यानंतर मी घेतला आहे 1 मीडियम साईजचा कांदा. तर सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घालते 1.5 चमचा आणि यामध्ये 2 कापलेले बटाटे घालते. बटाट्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. गोबीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. भाज्या तेलामध्ये परतून घेतल्याने त्या लवकर शिजतील, त्यामुळे इथे मी तेलामध्ये परतून घेते. गोबी काढून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. यामध्ये मी घालते 1 चमचा जिरं. जिरं मस्त तडतडलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहेत लसणाच्या पाकळ्या कापलेल्या. त्यानंतर मी ॲड करत आहे 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या. व्यवस्थित परतून घेऊयात. आणि मी आता घालत आहे बारीक कट केलेला कांदा. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एक हलका ब्राऊन कलर याला येऊ द्यायचा आहे. नंतर यामध्ये घालत आहे अर्धा टोमॅटो कट केलेला. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे. त्यानंतर इथे मी ॲड करत आहे लाल तिखट 1.5 चमचा. त्यानंतर गाडगी मिरची पावडर घालते 1 चमचा, हळद अर्धा चमचा, धनिया पावडर 1 चमचा. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घालते कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा. सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले सगळे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे आता ॲड करायचं आहे गोबी आणि आलू. भाज्या मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. यावर आपल्याला थोडं मीठसुद्धा ॲड करायचं आहे चवीनुसार. आपण ऑलरेडी थोडं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंच आता ॲड करायचं आहे. इथं मी अर्धा कप पाणी घालत आहे, जेणेकरून मसाला खाली पॅनला लागणार नाही आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजतील. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं भाजी शिजू द्यायची आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही माझ्या रेसिपीज न चुकता बघू शकता. ग्रेट. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. भाजी शिजल्यानंतर वरतून आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे आणि रेडी आहे आपली गोबी आणि आलूची मिक्स भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.